नमस्कार मंडळी, मी विदुला शशांक मनोहर आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज मी माझ्या ऑक्टोबर 2023च्या उत्तराखंड चारधाम यात्रेच्या 7व्या आणि 8व्या दिवसाचे यात्रा वर्णन आणि संबंधित व्हिडिओज व फोटोज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यापूर्वी सर्वांना एक नम्र विनंती करते की माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मंडळी, आज मी 30 आणि 31 ऑक्टोबर 2023चे यात्रा वर्णन वाचते आहे। यामध्ये 30 ऑक्टोबरचे वर्णन छोटे आहे, पण 31 ऑक्टोबरचे केदारनाथ धामला जाण्याचे तसेच तिथे राहण्याचे माझे यात्रा वर्णन बरेच मोठे झाले आहे। केदारनाथला जाताना मनात असंख्य विचार आले होते। माझ्या मनाची अवस्था मोठी विचित्र झाली होती तेव्हा, पण तरीही जितके मला लिहिता आले तितके मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। आपण आता सुरुवात करूया 30 ऑक्टोबर 2023च्या यात्रा वर्णनाने। 30 ऑक्टोबर 2023, आता मी वर्णन वाचते आहे। आज पहाटे 4:30ला जाग आली आणि काल रात्री लवकर झोपलो होतो। मग भरभर आवरून सामान पॅक करून आम्ही काही जण 6:30 पर्यंत तयार पण झालो होतो, पण सगळ्यांचे आवरले नव्हते आणि आज आम्ही जरा उशिरा म्हणजे 8:30ला निघणार होतो। ते अजून उशिरा म्हणजे सकाळी 9 वाजता निघालो। आजचा प्रवास खूप मोठा आणि कठीण आहे। सतत डोंगर उतरत आणि गोल गोल वळणांनी चढत आहोत। मध्ये 1-2 ठिकाणी वॉशरूम ब्रेक, टी ब्रेक, लंच ब्रेक झाले आहेत। प्रवास चालूच आहे। आज आम्ही रात्री 8:30 ते 9 पर्यंत गुप्त काशीच्या हॉटेलला पोहोचू आणि रात्री 2 ते 2:30ला केदारनाथ ट्रेकसाठी निघायचे आहे। असा हा सगळा प्रोग्राम आहे। मनात खूप सारी उत्सुकता, चिंता आणि भीती आहे ट्रेकविषयी, पण मनोमन खात्री पण आहे की भोलेनाथांनी आमची यात्रा घडवून आणली आहे, तोच ती संपन्नही करेल ही निश्चिंती नक्कीच आहे आणि त्यांनाच आमची काळजी। जय बाबा केदार। तर इथे हे वर्णन संपते आहे। आता मी 31 ऑक्टोबर 2023च्या यात्रा वर्णनाला सुरुवात करते आहे। काल रात्री 8:30ला गुप्त काशी जवळ असलेल्या तिलवाडा गावात पोहोचलो। तिथे हॉटेलला जेवण रेडी होते असे कळले, त्यामुळे पहिल्यांदा फ्रेश होऊन जेवून घेतले। जेवताना आमच्या हॉटेल मॅनेजरने आज केदारनाथला जाण्यासाठी च्या सूचना केल्या, त्याप्रमाणे आम्ही आवरून केदारनाथ येथील मुक्कामाची सॅक भरली आणि जे आवश्यक आहे तेवढेच सामान बरोबर घेतले, कारण सगळा प्रवास सामान वाहून घेऊन जायचा होतं। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं जेवढं लागेल तेवढंच, कमीत कमी सामान, पण तरी गरम कपडे व्यवस्थित असणे गरजेचे आहे, तेवढं घेऊन ठेवा। तर त्याप्रकारे आम्ही हे सर्व घेतले होते आणि मग लवकरच झोपलो। रात्री 1ला उठून तयार होऊन 2 वाजता आम्ही सीतापूरपर्यंतच्या प्रवासासाठी तयार होऊन आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला। खरे तर खूप झोप येत होती, पण केदारनाथला निघालो आहोत ह्या विचाराने झोप उडाली होती। आम्ही 4 वाजता सीतापूर पार्किंगला पोहोचलो। इथेच आम्हाला परत येताना पोहोचायचे होते। आमची टेम्पो ट्रॅव्हलर इथेच पार्किंगला थांबणार होती। आता आमचा पुढचा प्रवास स्वतःचा सुरू झाला आहे। सीतापूर गावापासून 1.5 किलोमीटर चालत आम्ही सोनप्रयाग गावाला पोहोचलो आहोत। इथे आमचे चारधाम यात्रा रजिस्ट्रेशन नंबरचे
चेकिंग झाले. इथून चालत अर्धा किलोमीटरवरील शेअर टॅक्सीपर्यंत पोहोचलो आहोत. इथून प्रत्येकी 50 रुपये देऊन टॅक्सीने गौरीकुंड जवळ पोहोचलो. गौरीकुंडपासून जवळच्या घोडा पॉइंटपर्यंत 1.5 किलोमीटर चालत गेलो. आमच्या ग्रुपमधील आम्ही 6 जणांनी घोडा केला. बरोबर सकाळी 6:30 वाजता आमचा घोडा प्रवास सुरू झाला. वातावरणात खूप थंडी होती. आम्ही सर्वांनी 4-5 लेयरमध्ये कपडे घातले होते, तरी ते कमीच वाटत होते. माझी घोड्यावर बसण्याची ही दुसरी वेळ. माथेरानला एकदा बसले होते, पण भोलेनाथांची कृपा त्यामुळे ह्या वेळेस मला त्रास झाला नाही. आधी खूप भीती वाटत होती. मनात सतत भोलेनाथांचे नामस्मरण चालले होते. हळूहळू माझी भीती कमी झाली. घोडेवाला जसे सांगत होता त्याप्रमाणे मी पुढे पाठी झुकत होते. मला ते चांगले जमले आणि माझे नशीब म्हणजे माझा बादल नावाचा घोडा खूप चांगला होता. त्याने जराही त्रास दिला नाही. शांतपणे चालत होता, वेळच्या वेळी पाणी पित होता, चणे खात होता आणि थोडा सुद्धा धडपडला नाही, वाटेत बसला नाही की घसरला सुद्धा नाही. त्यामुळे पण मला आत्मविश्वास वाढला माझा आणि मी प्रवासाची मजा घ्यायला लागले. मन लुभावणारे नजारे होते. आभाळाला टेकतील असे उंच उंच हिरवेगार पहाड, मोठ्या दऱ्या, त्यांच्यामधून मध्येच लुकलुकणारे हिमशिखरांचे कडे, खोल दरीतून वाहणारी नदी, मध्येच दिसणारे उंच पण बोडके असे रंगबिरंगी पहाड, हे सर्व बघून आपण किती खुजे आहोत याची आणि निसर्गाच्या अतिभव्यतेची कल्पना येत होती. कधी कधी मन दडपत होते. त्याचबरोबर या अतिभव्य निसर्गाला आणि समस्त प्राणीजनांना नियंत्रित करणाऱ्या त्या सर्वश्रेष्ठ शक्तीला, जिला आपण ईश्वर म्हणतो, तिला शरण जावे असे मनोमन वाटत होते. हळूहळू थोडे ऊन येऊ लागले, तसे जरा बरे वाटले. पण बोचरा वारा मात्र तसाच होता, उलट वाढला आहे असेच वाटत होते. मध्ये एकदा चहा नाश्त्याचा ब्रेक झाला. तेव्हा घोड्यावरून उतरल्यावर आधी नीट चालताच येत नव्हते आणि त्यात वाऱ्याची थंडगार झुळूक आली आणि वाटले की आता आपण उडून जाऊ. खरे तर उडून जाण्याइतकी मी बारीक नाही, पण तसे वाटले खरे त्यावेळेस. आता इथे छोटा लिंगचोली नंतर प्रवास फारच कठीण झाला होता. इथे केदारनाथ टप्प्यावरती याच्या ट्रेकच्या दरम्यान 2 टप्पे आहेत मोठे, मोठा लिंगचोली आणि छोटा लिंगचोली. तर ह्याच्यामध्ये छोटा लिंगचोली नंतर प्रवास फारच कठीण झाला. मध्येच बर्फाची 2 ग्लेशियर लागली. पण आता ऑक्टोबर ऋतू असल्यामुळे ग्लेशियर कोरडी होती. मे जूनमध्ये येथे भरपूर बर्फ असतो असे कळले. मजल दरमजल करत केदारनाथ जवळच्या घोडा पॉइंटला पोहोचलो. हा घोड्यांसाठी अंतिम पाडाव आहे. इथून पुढे चालत जाऊन केदारनाथला पोहोचतो. त्याप्रमाणे घोड्यावरून उतरून पाठीवर सॅक आणि कमरेला पाऊच लावून चालायला सुरुवात केली. हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, पण पुरती दमछाक झाली. केदारनाथमधील हॉटेलचे बुकिंग आधीच झाले होते. वाटेत एक मुलगा भेटला आणि तो म्हणाला, मी इथेच राहतो, तुमचे हॉटेल मंदिराजवळच आहे आणि मंदिरात दर्शनासाठी आज एवढी गर्दी नाही आहे, तर तुम्ही आधी दर्शन का करत नाही? त्याने आमची सॅक बघून एक उपाय पण सांगितला की इथे दुकाने आहेत, तिथून तुम्ही प्रसाद घ्या आणि तिथेच सॅक ठेवा, म्हणजे तुम्हाला जड सामान वाहून रांगेत उभे राहायला नको. त्याची सूचना आम्हाला पटली आणि आम्ही तसे केले. एक प्रकारे हे आमच्याकडून महादेवांनी करूनच घेतले असे मी मानते, कारण महादेवांचे दर्शन हेच आमचे पहिले उद्दिष्ट होते आणि ते साकार झाले लवकरच महादेवांच्या कृपेने. आणि हे सुचवणारा तो मुलगा नंतर दिसलाच नाही.
जणू काही अदृश्यच झाला. आम्ही रांगेत पुढे सरकत होतो. प्रवेशद्वाराजवळ आल्यावर हृदय धडधडू लागले. केदारनाथला जावे, चारधाम करावे, ही जी अंतःप्रेरणा मला झाली होती ती आता स्वरूपात येत होती. गर्भगृहात भरपूर गर्दी होती, पण आम्हाला व्यवस्थित दर्शनाचा लाभ मिळाला. शिवलिंगावर माथा टेकवला, अभिषेक करता आला, स्पर्श दर्शन मिळाले, हे आमचे भाग्यच. तिथेच मंदिराबाहेर आल्यावर व्हिडिओ कॉल केले आणि घरातील सदस्यांना केदारनाथ मंदिराचे दर्शन दिले. भीमशिळा बघितली. खूप अगडबंब आहे ही शिळा. ह्या शिळेनेच 2013च्या पूर आपत्तीमध्ये मंदिराचे रक्षण केले होते आणि या शिळेवरून पाणी पुढे गेले आणि मंदिर पुराच्या तडाख्यापासून, पाण्यापासून वाचले. ही गोष्ट सर्वांना माहीतच आहे, पण आम्ही त्या शिळेचे दर्शन, याची डोळी याची देही घेतले. इथूनच पुढे गेले की आदी शंकराचार्यांचे समाधी स्थळ आहे. खूप मोठी आणि शांत अशी मूर्ती आहे. प्रसन्न वाटते तिथे. आता दुपारचे 2 वाजले होते आणि मी अजून आमच्या स्वर्गारोहिणी कॉटेजेसमध्ये गेलेच नव्हते. आधी महादेव दर्शन झाले होते. मग जिथून प्रसाद घेतला होता त्या दुकानातून माझी सॅक परत घेऊन प्रसादाचे पैसे देऊन मी कॉटेजेसकडे निघाले. अजून ऊन होते. माझी रूम पार्टनर शिवानी आधीच कॉटेजला पोचली होती आणि तिचे जेवण पण झाले होते. बाहेर ऊन होते पण बोचरी थंडी पण होती. मी सॅक पाठीवर घेतल्यावर चालायला त्रास वाटायला लागला होता. श्वास फुलत होता आणि मध्ये मध्ये त्यामुळे थोडा दम पण लागत होता. त्यामुळे मी कॉटेजला पोहोचल्यावर आधी माझ्या बेडवर बसूनच राहिले थोडा वेळ. आत छान उबदार वाटत होते आणि उबदार ब्लँकेट, रजई, उशी यांची खूप चांगली सोय होती. आतमध्ये बंक बेड होते. एका वेळेस 8 जण राहू शकत होते आणि आतमध्ये संडास बाथरूम होते. पिण्यासाठी गरम पाण्याचा जार भरलेला होता. एकंदरीत सोय खूपच छान होती. आणि मी आणि शिवानी आमच्या व्यतिरिक्त दिल्लीचे एक जोडपे होते. ते नवरा बायको दोघेच केदारनाथ दर्शनाकरता दिल्लीहून आले होते. नवरा त्या दोघांपैकी दाम्पत्यापैकी नवरा सेंट्रल गव्हर्नमेंटला गॅझेटेड ऑफिसर तर बायको गृहिणी होती. आम्ही मुंबईहून आलो आहोत हे कळल्यावर तर ते दोघे जण आमच्याशी गप्पाच मारायला बसले. मिसेस खूप साध्या आणि आतिथ्य करणाऱ्या होत्या. त्यांनी बरोबर इलेक्ट्रिक किटली आणली होती. त्यामुळे स्वतः बरोबर त्यांनी आम्हाला पण चहा कॉफी बनवून दिली. एरवी ट्रेनच्या दिवस रात्री प्रवासात सुद्धा आपण आपल्याकडचे खाद्यपदार्थ सहप्रवाशांना विचारतोच असे नाही. तिथे ही बाई दरवेळेस स्वतः चहा कॉफी करताना आम्हाला विचारत आणि आग्रह करून देत होती. मला खरेच त्यांचे कौतुक वाटले. ते सर्व सामान घेऊन घोड्यावरून केदारनाथला आले होते. त्या प्रचंड थंडीत त्यांनी बनवून दिलेला चहा मला अमृततुल्य वाटला. मनापासून त्यांचे खूप आभार मानले आणि महादेवाचे सुद्धा. जणू काही त्यांच्याच इच्छेमुळे मला यात्रेमध्ये चांगली माणसे भेटत होती. मनातून खूप सुखावले, कारण महादेव माझी काळजी घेत आहेत ही जाणीव मला झाली होती. दुपारचे 2:45 झाले होते आणि मला आता भुकेची जाणीव झाली. सकाळी घोड्यावरून येताना चहा बिस्किटे वाटेतल्या एका ठेल्यावर खाल्ली होती. त्यापुढे काहीच खाल्ले नव्हते. शिवानीचे जेवण झाले होते. मग तिला विचारून ती जिथे जेवली होती त्या जवळच असलेल्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी गेले. लंच करण्यासाठी म्हणून बाहेर पडले तर मगाशी ऊन होते ते पूर्णपणे गेले होते. ढगाळ वातावरण झाले होते.
आणि थंड वारे जोरात व्हायला लागले होते. मी परत आत येऊन एक रेनी जॅकेट व एक टोपी वाढवली आणि बाहेर पडले. हॉटेलमध्ये पोहोचले आणि छानपैकी गरम गरम आलू पराठा आणि मॅगीची ऑर्डर दिली. बाहेर बघत होते. अचानक छतावरती टपटप आवाज यायला लागला आणि बघता बघता त्याचा आवाज वाढला आणि लक्षात आले की बाहेर बर्फ पडू लागला आहे आणि जोराचा वारा येत होता आणि वाळू पण उडायला लागली होती. माझी ऑर्डर टेबलवर आली त्याच वेळेस आणि एकदम गरमागरम आणि टेस्टी होते सगळे पदार्थ. तो इतका रोमांचक प्रसंग होता त्यावेळेस की एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटत होते. पण खूप आनंदी आणि एकटेपण सुद्धा भारी वाटत होते त्यावेळेस. मला हवेहवेसे वाटत होते. इतके दिवस केदारनाथच्या हवेबद्दल, तिथल्या लहरी निसर्गाबद्दल बरेच वाचले होते, व्हिडिओज बघितले होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होते. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, पण ते खरे होते. मी त्या लहरी वातावरणाचा आनंद घेत होते. मनोमन खुश झाले होते मी. ह्या वेळेस माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत होते माझे महादेव. माझे जेवण झाले आणि मी रस्त्यावर आले तर बर्फाचा थर जमा झाला होता. पण आता हलकेच बर्फ पडायला लागला होता. परत एकदा माझी काळजी भोलेनाथांना आहे याची जाणीव झाली. कारण मला अतिथंडीचा खरं तर खूप त्रास होतो आणि म्हणजे मी बर्फ पडला त्याची मजा घेतली हे सगळं ठीक होतं, पण पुढे मला त्याचा त्रास होऊ नये ह्याची पण भोलेनाथांना काळजी वाटली असंच मी मानते. मी माझ्या कॉटेजकडे निघाले अगदी तृप्त मनाने. आता बाहेर खूप जास्त गारठा वाढला होता. बहुतेक तापमान शून्याच्या खाली गेले होते असे वाटले. कॉटेजच्या आत मात्र उबदार होते. दिल्लीचे जोडपे, शिवानी आणि मी, आम्ही सर्वजण गाढ झोपी गेलो. संध्याकाळी 5:30ला एकदम जाग आली. मलिक पती पत्नी म्हणजेच ते दिल्लीचे जोडपे उठले होते आणि चहा घेत होते. आम्ही उठल्यावर त्यांनी आम्हालाही गरमागरम चहा दिला आणि ते मंदिरात दर्शनासाठी म्हणून बाहेर पडले. मी आणि शिवानी आम्हीही त्यांच्या मागोमाग मंदिराकडे जायला निघालो. आम्हाला संध्याकाळची आरती बघायची होती. बाहेर थंडी मी म्हणत होती. मंदिराच्या जवळ 2-3 ठिकाणी शेकोटी पेटवली होती. तिथे आधी जाऊन जरा हात पाय शेकवले आणि मंदिराजवळ रांगेत उभे राहिलो. ठीक 6:15ला आरती सुरू झाली आणि 8पर्यंत चालली. 8:30 पासून डायरेक्ट दर्शनाची रांग सुरू झाली. इथे ऑफिशियली गव्हर्नमेंट दराने रिसीट काढून थेट गर्भगृहात दर्शनाची सोय असते. त्यामुळे म्हातारे किंवा ज्या मंडळींना भल्या मोठ्या रांगेत उभे राहून दर्शन घेणे शक्य होत नाही ते ह्या मार्गाने सोयीने दर्शन घेऊ शकतात. इथे सायंकालीन आरती खूप सुंदर झाली. मागे बर्फिले पहाड आणि त्यावर मावळतीच्या उन्हाचे कवडसे, खूप मनोहारी दृश्य होते ते. गर्दी खूप होती, पण तरीही त्या मंगलमय वातावरणात ध्यान लावून बसावेसे वाटले. आम्ही एका पायरीवर थोडा वेळ निशब्दपणे बसलो पण होतो. आरती 8पर्यंत चालली होती, पण आम्ही 7:30ला तिथून निघालो आणि कॉटेजकडे आलो. तिथे रात्री 7 ते 8:30 पर्यंत रात्रीचे जेवण मिळणार होते असे कळले होते. इथे आम्हाला कांदा लसूण विरहित गरमागरम सात्विक जेवण मिळाले. जेवून कॉटेजला आलो तेव्हा कळले की रात्री हीटर मिळणार होता. त्यामुळे उबदार वातावरणात शांत आणि गाढ झोप लागली होती. इथे माझे 31 तारखेचे केदारनाथ येथील वास्तव्याचे यात्रा वर्णन संपले आहे. आता पुढच्या एपिसोडला, पुढच्या सेशनला मी केदारनाथ येथला परतीचा प्रवास, तो पण पूर्ण 1 दिवस गेला त्याच्यामध्ये, कारण ही 31चं वर्णन झालं, 1ला आम्ही उतरायला सुरुवात केली. तर ते माझ्या पुढच्या यात्रा वर्णनामध्ये
त्याच्या संबंधी सर्व असेल. तर आजचं आपलं यात्रावर्णन इथेच संपलं आहे. आता मी तुम्हाला त्या दिवशी पोचल्यानंतर तिथे मंदिर परिसर आणि काढलेले फोटो व्हिडिओज तुम्हाला दाखवते, तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग. आता हा माझा पहिला त्या दिवशी 31 तारखेला आम्ही यात्रेला जायला म्हणजे तिकडे सीतापूर सोनप्रयाग असा जो प्रवास करत करत मी गेले केदारनाथला, त्या दिवशी सकाळी काढलेला हा फोटो आहे. आणि सीतापूरला त्यावेळेला मी पोचले होते, त्यावेळेला हा काढलेला फोटो आहे. आता पुढचा फोटो दाखवते. हा म्हणजे सोनप्रयागला घोडा पॉइंट होता, तिथे आम्ही घोडा पहिल्यांदा घेतला आणि पुढे जायला सुरुवात केली. तो घोडा पॉइंटचा हा फोटो आहे. इथून मी घोडा घेतला होता. आता हा मध्ये यात्रेच्या दरम्यानचा, ट्रेकच्या दरम्यानचा हा फोटो आहे. हे खूपच मोठा प्रवास आहे हा आणि असा चढ उतार बराच आहे आणि अशा खोल दऱ्या. हे असे घोडे आणि चालणारी माणसं अशीच जातात. यमुनोत्रीला हा अनुभव मी घेतला होता, पण हा फार मोठ्या प्रमाणात केदारनाथ यात्रेला पण मी तेच बघितले, पण यावेळेस मात्र मी घोड्यावर होते. हा बघा. आणि हा काय माहिती नाही, हा डोंगर ना जसा जसा आपण जायला लागतो तसं तसं कळतं की कितीतरी पुढे आहे, आपल्याला अजून बराच प्रवास आहे. हे आपण जेव्हा पुढे पुढे जायला लागतो ना त्यावेळेला कळतं. हा एक व्हिडिओ. हॅलो, हा माझा घोडा बादल केदारनाथला जाते. आता हा एक दाखवते अजून फोटो, बादल बरोबरचा माझा घोडा. आणि हे पहिल्यांदा जेव्हा केदारनाथला पोचले, ही जी हिमशिखर दिसली तेव्हाचा हा फोटो आहे. आणि हा घोडा पॉइंट आहे, इथे आमचा घोडा थांबला आणि पुढे मात्र मग चालत जावे लागते, तसे आम्ही चालत गेलो होतो. तर हे ते दृश्य आहे, हा घोडा पॉइंट आहे केदारनाथचा. आणि काय दिसलं होतं त्यावेळेला, हे असे बर्फाचे डोंगर बघून असं वाटलं खरंच आपण कुठे आलो आहोत, हे जगच वेगळे वाटले. आता हे मंदिर परिसरातला आहे व्हिडिओ. केदारनाथला पोहोचले आहे. आता दर्शन करणार आहे. थोड्याच वेळात लाईन भरपूर आहे, तुम्ही बघू शकता. केदारनाथ केदारनाथ मंदिर आणि भीमशिळा तिथे आले. मोठी भीमशिळा आहे, खूपच मोठी आहे भीमशिळा. केदारनाथ मंदिर आणि भीम. आता हा पुढचा पण व्हिडिओ मंदिर परिसरातलाच आहे. खूप छान वाटतंय. इथे सगळे डोंगर दिसत होते, आता ऊन पडलंय त्यामुळे दिसत नाही. संध्याकाळी बहुतेक दिसतील कारण पाऊस पडतो संध्याकाळी असं ऐकलं. छान परिसर आहे असा, हवा पण खूप चांगली आहे आता. मंदिर आणि भीमशिळा. इकडे साईडने जो रस्ता दिसतोय या रस्त्याने भैरवनाथाकडे जायला.
ते आता आम्ही संध्याकाळी जाऊ. मंदिर दर्शन घेऊन. हिमाच्छादित शिखर बघून खूपच प्रसन्न वाटते आणि असं म्हणतात ना नुसतं स्वर्ग स्वर्ग अजून काय असेल वेगळा काही नाही असंच वाटतं अजून. छान दर्शन झाले. हा सगळा केदार हे एक शिखराचं मंदिराच्या शिखराचं फोटो काढला आहे. आणि आम्ही गेलो ना त्यावेळेस थोडं ऊन होतं तिकडे, त्यामुळे छान वाटत होतं. त्या मनाने थंडी कमी वाटत होती, त्यामुळे हे असे फोटो वगैरे नीट काढता आले नाही. तर खरंच खूप थंडी असते केदारनाथला वगैरे. म्हणजे आपण बराचसा वेळ आपला थंडीचे आपले कपडे आपल्यामध्येच जास्त वेळ जातो. पण त्या मनाने हे चांगलं झालं, आम्ही गेलो आणि आमचं दर्शनही लगेच झाले गेल्या गेल्या. हे खूपच सुंदर. आता हे आरतीचा व्हिडिओ आहे, संध्याकाळच्या आरतीचा व्हिडिओ. केदारनाथच्या आरती चालू झाली आहे. हा एक अजून एक व्हिडिओ आहे. हे इथे प्रवेशद्वारा पण आतमध्ये आरती चालू आहे. दिसते आहे, म्हणून हा शेअर करते तुमच्यासोबत. जरा प्रवेशद्वारातून दिसतंय. तर मंडळी, इथेच आपला आजचा एपिसोड संपतो आहे. मी त्या दिवशी घेतलेले सगळे व्हिडिओज आणि फोटोज तुमच्याबरोबर आत्ता शेअर केले. आता परतीच्या प्रवासाचा पण काही फोटोज, म्हणजे सकाळी आम्ही तिथे होतो, कारण आम्ही सकाळी निघालो ना, एक रात्र राहिलो होतो, तर तेव्हाचे पण काही फोटो व्हिडिओ आणि निघतानाचं माझं प्रवास वर्णन हे मी पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत आपण आता रजा घेऊया. अच्छा, बाय.